अरे हो गया खत्म। अबे बोल रही थी कि व्लॉग बना, मैं थोडी बकचोदी करते और कॅमेरा सुरू होते। तर आम्ही आता रेडी झालो आहे आणि डे 3 आहे। आज आम्ही जाणार आहे सुलावाईनी आर्ट्सला। पण ही मुलगी तुम्हाला कालच्याच कपड्यांमध्ये दिसेल, कारण आम्ही ते मंदिरात राहतो तर वन पीस घालणं व्यवस्थित नाही वाटलं आम्हाला, म्हणून आम्ही स्वतःला कव्हर करून नाश्त्याला चाललोय। हा आहे तो वर्ल्ड फेमस उपमा जो मला फार आवडतो आणि इथे पोहे पण आहेत। अरे हो गया खत्म। अबे बोल रही थी कि व्लॉग बना, मैं थोडी बकचोदी करते और कॅमेरा सुरू होते। रस्त्यात आम्हाला अंजनेरी हिल्सचं मंदिर सापडलं आणि हे आहे मंदिर। असं वाटतंय ना की हनुमानजी असे साक्षात बसलेले आहेत आणि इथे जी एनर्जी फील होते आहे ती म्हणजे वेगळीच आहे। असं खरंच वाटतंय की आपण हनुमानजीला भेटायला आलो आहे। असं वाटतं जर म्हणजे असं बरंच काही असतं ना आपल्या मनात की त्यांना सांगावं, असं वाटतं ते आहे तिथे ऐकायला आपलं सगळं। हां खूप सुंदर आहे। आम्ही तिथून हे एकदम क्यूट दोन हे घेतल्या, एक कृष्ण भगवानजी आणि एक हनुमानजी आणि याला एकदम छान असतं गणपतीच्या बाजूला केलंय, एकदम प्रिटी दिसत आहे। आता आम्ही पोहोचलोय पेरूची वाडी। आम्ही इथे कार पार्क केली आहे आणि इथे भरपूर पार्किंग आहे, म्हणजे पार्किंगचं तर काहीच टेन्शन नाही आहे। हा यांचा मेन्यू आहे। तर आम्ही 3 मिसळ प्लेट ऑर्डर केली आहे आणि आम्ही एक ताक घेतला आहे। आम्ही पेरूची लस्सी आणि पेरूचा ज्यूस आणि पेरूची आईस्क्रीम ह्या 3 गोष्टी ट्राय करायचा विचार करतोय। पहिले आपण मिसळ बघू कशी मिसळ आलेली आहे। मिसळ प्लेटमध्ये बेसिकली पाव आहे, पापड आहे, दही आहे आणि मिसळ आहे, त्याच्यासोबत अनलिमिटेड रस्सा आणि तर्री आहे आणि ही यांची स्पेशालिटी आहे गुळाची जिलेबी। कैसी लगी टेस्ट? कसा आहे? स्वीट एकदम भारी। ती तर्री नव्हती, सॉरी तो तडका होता। शिवानी टेस्ट करते, बघू। याच्यात ना असं नॉर्मली जसा फरसाण मिळतो तसा फरसाण नाही आहे, यात यांनी याची प्रॉपर शेव टाकले, बारीक शेव आणि जाडी शेव। तर आपण खाऊन पाहू। कशी आहे? म्हणजे जास्त तिखट नाही, जास्त गोड नाही, परफेक्ट आहे आणि प्रत्येक गोष्टीची टेस्ट लागते। हा तडका थोडा जास्त तिखट आहे पण ॲब्सोल्युटली अमेझिंग। तर आम्ही इथनं तिकीट घेतलं आहे, कुपनचं रेट बघा 9 इयर्स अँड अबव 100 रुपीज पर पर्सन। तर आम्ही तिघांचे 300 रुपीज दिले आणि आता आम्ही आतमध्ये जातो आहे। लेवर हाथ में आजी तुला पाहून रडतात ते उठ। हमारे घर चलोगे?
आम्ही पण ते बघ तो कसा तेडी मुंडी करून बघतोय वरना. लव बर्ड्स येतो. पॅरेट आहे पॅरेट, छोटे छोटे. पक्ष्यांची वाडी फिरून झाल्यावर आता आम्ही गेमिंग झोनमध्ये आलो आणि इथे आम्ही बरेचसे गेम ट्राय केले. आयुषी हा गेम खेळली आहे, म्हणजे याच्यात बॉल टाकायचे आणि जो नंबर येईल ते वस्तू घ्यायची. तिला पाहिजे होता बार आणि ती काय जिंकली आहे बघा, बॅडमिंटन. जिंकायला मिळाला आहे हे. हमको एक्सचेंज करके वो बॉल और ये दो बच्चे अभी एक बैडमिंटन खेलेगा और एक बच्चा ये बॉल खेलेगा. तर इथे आमच्या पक्ष्यांची वाडी फिरून झालं आणि आम्ही तिथनं निघालो होतो सुलावाईन यार्डसाठी. आणि ही सुलावाईन यार्डची एंट्री आहे. तर हा ब्लॉग थोडा मोठा होणार म्हणून आम्ही याला सुलावाईन यार्ड्सला पार्ट 2 मध्ये दाखवणार. तर नक्की बघा डे 3चा पार्ट 2. भेटू त्या व्लॉगमध्ये. बाय बाय. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.